नमस्कार दर्शक बंधू आणि भगिनींनो, आपण पाहत आहात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा होस्ट मी कमलाकर सावंत. मंडळी, सर्वप्रथम मी तुमचे आभार व्यक्त करणार आहे. त्याचं कारण असं आहे, आज आपण साप्ताहिक राशी भविष्य पाहतो आहोत. पण हे साप्ताहिक राशी भविष्य पाहत असतानाच गेल्या वेळच्या साप्ताहिक राशी भविष्याला आपल्याकडच्या 2000 लोकांनी त्याला पाहिलेलं आहे आणि संपूर्ण भविष्य ज्यांनी जाणलं ते 1400 लोक आहेत. ज्यांनी माझ्याशी भविष्यानंतर संपर्क साधला त्याच लोकांची संख्या 25 आहे. म्हणजेच सर्वदर्शन साप्ताहिक राशी भविष्य हे वरचेवर खूप लोकप्रिय होत चालले हे यावरून सिद्ध होतं. म्हणून सर्वप्रथम मी आपले आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो. मंडळी, साप्ताहिक राशी भविष्य पाहणं एका दृष्टीनं अत्यंत उत्तम आहे. कारण तुम्हाला पुढं वाटचाल करायची असेल तर वाटचालीसाठी येणाऱ्या अडथळ्यांना पाहणं आणि संधीला पाहणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. पण त्यासोबतच निव्वळ तुम्ही भविष्यावर अवलंबून राहावं असं माझं मत नाही. तुमचं कर्तृत्व तुम्हाला साथ देणार आहे आणि म्हणून बऱ्याचदा भविष्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी कर्तृत्वाला महत्त्व आहे. यासाठीच आपणाला आपलं भविष्य जाणून घेत असतानाच आपलं नियमित कर्तृत्व अधिक वेगानं आणि अधिक सक्षम रीतीनं करणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि ते आपण कराल अशी मला अपेक्षा आहे. मंडळी, आता पाहत असताना हे भविष्य आहे दिनांक 10 डिसेंबर ते 16 डिसेंबर या काळातलं. 10 डिसेंबर ते 16 डिसेंबर 2025 या काळातलं आपलं सर्वदर्शन साप्ताहिक राशी भविष्याला आपण सुरुवात करतो आहोत. मंडळी, आता सर्वप्रथम पाहिलं तर भविष्यवेधी शीर्षक आपण बघूया. मेष राशी आणि आपलं भविष्यवेधी शीर्षक आहे कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी. तुम्हाला कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी आलेली आहे. येणं प्रकारे तुम्ही खऱ्या अर्थानं कामात यशस्वी होत असता आणि तुम्ही कामाला चिटकून असता. आता मात्र तुमची खऱ्या अर्थानं तपासणी होणार आहे, पाहणी होणार आहे आणि यातनं तुमचं कर्तृत्व सिद्ध करण्याची तुम्हाला संधी मिळणार आहे. तर मंडळी, तुम्ही ज्यांची रास मेष आहे त्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी आपण आपल्या कर्तृत्वाला चिटकून राहावं. तब्येतीची काळजी घ्यावी, सहचारिणी आणि मित्रवर्गाला वेळ द्यावा. यासोबतच सध्याच्या नियमित कामात सुधारण्याची संधी आहे, ते सुधारावं. वाढीव खर्चाला फाटा द्यावा. मनासारखे होईल. तुमच्यासाठी आठवड्याचे दिवस आहेत, अर्थात तुमच्यासाठी या आठवड्यातले शुभ दिवस आहेत शुक्रवार, शनिवार आणि रविवार. यानंतरची रास आहे वृषभ. वृषभ राशीचं भविष्यवेधी शीर्षक आहे तुम्ही सफलतेच्या जवळ आहात. मंडळी, तुम्हाला ज्या आवश्यकतेनुसार सफलता पाहिजे होती त्या शीर्षकाखालची सफलता तुमच्या जवळ आलेली आहे. शिवाय यामधल्या काळामध्ये या सप्ताहात तुम्हाला प्रवासाचा योग आहे. नातेसंबंधातील कार्यक्रमास उपस्थिती लावणं बंधनकारक आहे. कारण तुम्ही जाल तर तुमच्याबद्दलचं सकारात्मक वातावरण होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच आपण जावं. शेवटी आपण नेहमी स्पष्ट बोलता, त्यामुळं हेही अपेक्षित आहे की आपण इतरांच्या जवळ असणं अपेक्षित आहे. आपल्या खर्चाला आपण आवर घालावा. शिवाय वेगावर सुद्धा आपण नियंत्रण ठेवावं. कारण प्रवासाच्या निमित्तानं आपणाला जो वेग वाढवायचा आहे तो वेग आपल्या नियंत्रित असला पाहिजे. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत शनिवार, रविवार आणि सोमवार. मंडळी, यानंतरची पुढची रास आहे मिथुन. मिथुन राशीचं भविष्यवेधी शीर्षक आहे मालमत्तेच्या व्यवहारात यश. तुम्ही मालमत्तेचा व्यवहार करताना अनेकदा विचार करून करता. कधी खर्चाचा विचार करता, कधी वेळेचा विचार करता, कधी भविष्यकालीन मोठ्या खर्चासाठी तुम्ही थांबता. परंतु सध्या मात्र मालमत्तेच्या व्यवहारात तुम्हाला यश आहे. त्यामुळे स्थावर मालमत्तावर गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर ते नक्की करा. तुम्ही सुद्धा प्रवासामध्ये वेगावर नियंत्रण ठेवणं अपेक्षित आहे. खूप घाईघाईत कामे करू नका. खूप लवकर आपणाला कधी राग येतो, त्यावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. त्यासोबतच आरोग्याची काळजी घ्या. सहचारिणीचा विचार घ्या. महत्त्वाच्या कामामध्ये सहचारिणीच्या विचारानंच तुम्हाला पुढं जाणं योग्य राहील. मुलांच्या यशाची बातमी कळणार आहे. तुम्ही आनंदी व्हाल. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत शुक्रवार, शनिवार आणि रविवार. मंडळी, यानंतरची पुढची रास आहे कर्क. कर्क राशीचं भविष्यवेधी शीर्षक आहे तुमच्या योजना यशस्वी होतील. तुम्ही अनेक प्रकारच्या योजना बनवलेल्या आहेत आणि त्या योजना तुम्ही काही जणांना सांगितल्या आहेत, काही जणांना सांगितलेल्या नाहीत. पण या सगळ्या योजना यशस्वी होणार आहेत. त्यामुळं ठरवलेली स्वप्न तुमची पूर्ण होणार आहेत. तुम्ही चिंता करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या वाटचालीमध्ये कायम राहा. अजूनही श्रमनिष्ठा सोडू नका. संयम ठेवा. इतरांना दुःखी करू नका. मित्रमंडळींना वेळ द्या. शिवाय या काळामध्ये काही प्रमाणात तुमच्याकडे येणाऱ्या पाहुणे मंडळीच्या आदर सत्कारामध्ये तुम्हाला काही वेळ द्यावा लागणार आहे. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत सोमवार, मंगळवार आणि बुधवार. मंडळी, यानंतरची रास आहे सिंह.
सिंह राशीचं भविष्यवेधी शीर्षक आहे महत्त्वाची कामे पुढे ढकला. सध्याचा कालखंड आपल्यासाठी काही कारणास्तव या आठवड्यातील पुढचे 3 दिवस महत्त्वाची कामं करण्यासारखा नाही. त्यामुळे तुम्ही महत्त्वाची कामं पुढे ढकला. सध्याचा काळ आपणास त्रासदी काळसुद्धा ठरू शकतो. तरीही संकल्पना सोडू नका. आपल्या योजना चांगल्या आहेत. तुम्ही बचतीवर जोर देता आणि तो द्यायलाच हवा. तुम्हाला योग्य पद्धतीनं उत्पन्नात वाढ करण्याची संधी आहे. ते पण तुम्ही करावी आणि तुमच्या विचारात तुम्ही त्यात शेवटपर्यंत टिकून ठेवावं. तुमच्या आरोग्याला चांगली संधी आहे. त्यामुळं आरोग्याची पण काळजी घ्या. आता तुम्हाला तुमच्या आनंदाच्या दिवसाचा जर विचार केला तर सोमवार, मंगळवार आणि बुधवार या दिवसामध्ये तुम्हाला आनंदाचे क्षण अधिक अनुभवायला मिळतील. यानंतरची पुढची रास आहे कन्या. कन्या राशीचं भविष्यवेधी शीर्षक आहे मोठी कामे मार्गी लागतील. मंडळी, अनेकदा अनेक मोठी कामं तुम्ही करण्याचा मनसोबा रचलेला होता आणि त्यासाठीची वेळ ही आता निश्चितपणे जवळ आलेली आहे. तुमचं नियोजन उत्तम आहे. बारीक सारीक बाबी तपासा. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा. जवळच्या माणसाला नाराज करू नका. उपेक्षितांच्या गरजापूर्ती करण्यावर भर द्या. त्यासाठीचा काही वेळ आणि काही पैसे खर्च करण्याची तयारी ठेवा. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत शुक्रवार, शनिवार आणि रविवार. मंडळी, यानंतरची रास आहे तुळ. तुळ राशीचं भविष्यवेधी शीर्षक आहे तुम्ही यशाचा आनंद अनुभवाल. तुम्हाला कष्टाचे फळ मिळणार आहे. अपार आनंद मिळणार आहे. यश पचवावे लागेल आणि असं पचवताना सगळ्यांना सोबत घ्यावं लागणार आहे. इतरांना न्याय आणि सन्मान देण्याचा प्रयत्न करा. गरीब आणि ज्यांना आवश्यकता आहे अशा व्यक्तीसाठी काही वेळ आणि काही पैसे खर्च करा. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत सोमवार, मंगळवार आणि बुधवार. मंडळी, यानंतरची पुढची रास आहे वृश्चिक. वृश्चिक राशीसाठी भविष्यवेधी शीर्षक आहे आता अडचणी संपत आहेत. मंडळी, या अडचणी आता अलीकडं तुमच्यासाठी ज्या स्पष्टपणे दिसत होत्या त्या संपणार आहेत. म्हणजेच तुमचा आनंद काळ जवळ आलेला आहे. थोडा काळ विश्रांती घ्या. परत मोहिमेवर कायम राहा. व्यापारात चांगला काळ येणार आहे. प्रेमींना आनंदाची बातमी कळेल. विवाह इच्छुक हे खऱ्या अर्थानं आनंदी होतील. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत सोमवार, मंगळवार आणि बुधवार. मंडळी, आपण पाहत आहात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचं हे साप्ताहिक राशी भविष्य. साप्ताहिक राशी भविष्य आहे दिनांक 10 ते 16 डिसेंबर 2025 या काळातलं. आता यानंतरची पुढची रास पाहू. हे धनु. धनु राशीसाठी भविष्यवेधी शीर्षक आहे महत्त्वाच्या निर्णयासाठी थोडं थांबा. तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेताना एक पाऊल मागं थांबलेलं अधिक योग्य राहील. म्हणजेच या आठवड्याच्या शेवटी तुमच्यासाठी सुकाळ आहे. अर्थात सुदिन येणार आहेत. तुमची मनातली सगळी मनसुबे पूर्ण होतील. कामात व्यस्त राहाल. खर्चावर नियंत्रण ठेवा. यशाने हुरळून जाऊ नका. एखाद्या आलेल्या अडचणीवर सुद्धा खूप संचित होऊ नका, दुःखी होऊ नका. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. यानंतरची रास आहे मकर. मकर राशीचं भविष्यवेधी शीर्षक आहे तुम्ही योजना कराल ते होणार आहे. मंडळी, ही खूप चांगली गोष्ट आहे की तुमची योजना तुम्ही पक्की करा. निश्चय ढळू देऊ नका. तुम्हाला त्याच्यात नक्की यश मिळणार आहे. कृषी क्षेत्राशी निगडीत असलेल्यांना सुसंधी आहे. व्यापाऱ्यांना मोठ्या खरेदीसाठी आठवडाभर थांबावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवा. कृषी क्षेत्रातील उत्पादनं या काळामध्ये योग्य मूल्याला विक्री जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं तुमच्यासाठी हा कालखंड चांगला आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेची पूर्वतयारी म्हणून अधिक अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. मंडळी, यानंतरची पुढची रास आहे कुंभ. कुंभ राशीचं भविष्यवेधी शीर्षक आहे सुयोगासाठी अल्पविलंब. तुम्हाला सुयोगाचा कालखंड येणार होता, परंतु एक छोट्याशा कारणामुळं तो थोडासा पुढे जातोय. यावर खूप चिंता करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही धार्मिक कार्यामध्ये थोडंसं स्वतःला गुंतवा. ज्यांना आवश्यकता आहे अशांना थोडीशी आर्थिक मदत करा. पशुपक्ष्यांवर प्रेम करायला शिका. अजून 4-5 दिवस महत्त्वाची कामे टाळा. गरीब गरजूंच्या बरोबरच प्राण्यांवर दया दाखवत असतानाच तुम्ही आपल्या जवळच्या मंडळीला रागवू नका. अर्थात सगळ्याला प्रेमानं जिंकण्याचा प्रयत्न करा. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत शुक्रवार, शनिवार आणि रविवार. मंडळी, यानंतरची पुढची रास आहे मीन. मीन राशीचं भविष्यवेधी शीर्षक आहे मनासारखे होणार आहे. आता तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही. अर्थात या काळामध्ये सर्वांसाठी
चांगली संधी मिळणार आहे. चांगले आनंदाचे दिवस येणार आहेत. प्रेमींना चांगल्या बातम्या कळणार आहेत. अपेक्षित वधू वर पक्षांनी दोघांनीही एकमेकाला समजून घेण्याची आवश्यकता आहे. वधू पक्षांनी अपेक्षा कमी ठेवाव्यात. जन्मकुंडलीपेक्षा आरोग्य तपासावं आणि कर्तृत्वाला संधी देण्यात यावी. कर्तृत्वाला मान्यता असावी आणि यावरच खऱ्या अर्थानं शुभ दिवस आणि शुभ संकेत मिळू शकतात. मंडळी, एकंदरीत आता व्यापाऱ्यांना खूप चांगली संधी आहे. तुम्हा सर्वांना आरोग्याची काळजी घेणं भाग आहे. तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत सोमवार, मंगळवार आणि बुधवार. मंडळी, या ठिकाणी आपण आपलं सर्वदर्शनचं साप्ताहिक राशी भविष्य आज थांबवत आहोत. हे राशी भविष्य दिनांक 17 डिसेंबर 2025ला यानंतर आपण पाहू. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. ज्यांनी अद्यापपर्यंत सर्वदर्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांना विनंती आहे की ते सबस्क्राईब करा. तुम्हाला आवडलेल्या सगळ्या वेगवेगळ्या व्हिडिओजना लाईक करत चला आणि त्यासोबतच शेअर करा. मी आजचा दिवस तुमची रजा घेतो आणि या आठवड्यासाठी तुम्हाला भरभरून शुभेच्छा देतो. कमलाकर सावंत. धन्यवाद.